बाईकची चावी हरवले. जर कोणाला सापडली असेल तर ती आपण जमा करा. स्टार्ट ऑफ द मॅच. शेवटची अंतिम लढत. सामन्याला होते सुरुवात. हलक्याशा हाताने सॉफ्ट हँडने केलाय. चेंडू गली रिजन मधनं निघून गेलाय. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू नवसून फील्ड केलं जाईल. तत्पूर्वी या 2 धावा. आज वेगळाच कॉन्फिडन्स आहे. इकडे होश आहे, दुसरीकडे जोश आहे. एकीकडे नवतरण उभारते सितारे, दुसरीकडे एक अनुभवाचा खजिना. म्हणजेच इथून या दोघांमधील हे कॉम्बिनेशन आहे आणि परिपक्व अगदी इथून हा सामना सुद्धा पाहायला मिळणार आहे. कारण की राहुल स्पोर्ट्स पाहताना पडा संघ आतापर्यंत या संघाने सुद्धा इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. जेवढ्या सुद्धा मॅचेस खेळल्यात ना त्या मॅचेसमध्ये अगदी शेवटच्या अंतिम सत्रामध्ये गेले ते आणि हे सर्व खेळाडू आपण पाहू शकाल. फटका मिस टायमिंग स्ट्रोक. झेल हवेमध्ये आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक धावत पळत होते आणि जेव्हा धावत पळत होते झेल सुटल्यानंतर उफ असा आवाज आला चहू बाजूने. कारण की बादानेकर सुद्धा आहेत बसलेले. राजूभाई बिलकुल सर, किती प्रशंसा केलं तरी कमी आहे. कारण मिस्टर मायकेल, जसं तुम्ही सांगत होते का आपला एक सुप्रसिद्ध डान्सर आहेत मिस्टर मायकेल आणि या ठिकाणी देखील एक गोलंदाज पाहायला मिळाला मायकेल यांच्या माध्यमातून. तर इथे झेल खूप महत्त्वपूर्ण भूमिका निभावला होता, पण झेल घ्यायला पाहिजेत होता. अशा प्रकारे जर झेल सोडत गेला तर संघनायकांवरती देखील प्रेशर येईल. गोलंदाज ट्रॅकवरती होईल. सुसज्जित ऑन द राईस प्रयत्न केला गेला. चेंडू जातोय कार्पेटचा सहारा घेऊन. वाडिश लॉंगॉन रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू सोडून फील्ड करेपर्यंत एक धाव परिपूर्ण. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. गुड आणि मिड द विकेट. दोन्ही फलंदाज मंदार आणि निलेश यांच्या माध्यमातून दुहेरी धावा परिपूर्ण करण्यात आले. तर दुहेरीच्या सहाय्याने स्कोरबोर्डवरती देखील वाढोतरी. धाव फलक झाले ते 5 या अंकांवर. 5 ऑन द स्कॉट विदाउट लॉस. शॉट वाढणे केलेला होता. ऑन साईडला ड्राईव्हचा फटका. वाईडिश मिड विकेटला क्षेत्ररक्षक स्थिर होते. शेखर याला आपण पाहिलं. चेंडूला असून फील्ड केलं जाते तोपर्यंत या 2 धावा. पुन्हा एकदा मायकल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु खूप चांगली लाईन लेंथ अगदी आपल्याला पाहायला मिळते सुरेख पद्धतीने. पहिल्यांदा ओळख या खेळाडूची अगदी मी पाहिली. गावदेवी स्पोर्ट्स भुतपाड्याच्या मैदानावर अतिशय वाखडण्याजोगे खेळ झाला होता आणि सुंदर पद्धतीची गोलंदाजी अटॅक आहे मायकलकडे आणि चांगल्या पद्धतीने कॅलेबर. अजून जर लक्ष दिलं तर आणखी जो वेग आहे वाढवू शकतो हा गोलंदाज. बिलकुल सर, कारण तुम्ही जसं सांगत होते ते मायकेल जॅक्सन, तर मायकेल जॅक्सन या ठिकाणी मायकेल ॲक्शन आहे आणि त्यांनी त्यांचा ॲक्शन परिपक्व दाखवला या ठिकाणी. गडीबाद या ठिकाणी मात्र विकेटचा घडेल पतन. मिस्टर मंदार बॅक टू द डकआउट. नावाने बॅटरचा होईल एंट्री मैदानामध्ये. आधीच सर खूप चांगली डिलिव्हरी होती अगदी जिथून आकुटप्याची लेंथ होती. यावेळेस थोडासा वेग खेचला होता आणि ऑन साईडला हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज लिडिंग एज आणि यावेळी चुकी पाहायला मिळत नाही. हेच कॉम्बिनेशन हवंय. जर कुठल्याही एखाद्या चांगल्या संघाला पराभूत करायचं असेल तर तुमची मानसिकता सर्वात महत्त्वाची आहे विजयाच्या दिशेने. म्हणून याच पद्धतीने तुम्हाला कामगिरी ही करावी लागेल आणि तुमची सांघिक कामगिरी ही खूप महत्त्वाची आहे. विकेट मिळाली. फलंदाज बाद. विकेटचं पतन होईल. थँक्यू. आणखी कॅश प्राइज येते. जर या चेंडूवर सुद्धा विकेट आली तर राजूजीकडून नवसई यांच्याकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल मायकल करिता. लेफ्ट हँड बॅटर निलेश शेळका आजच्या दिवसामध्ये काय परिपूर्ण कामगिरी केलंय. नेहमीच आपण एक जुना जाणता खेळाडू नेहमीच पाहतो. एक आदर्श आहेत प्रत्येक खेळाडूंकरिता. आज वैयक्तिक कामकाज पोलीस दलामध्ये कार्यरत सुद्धा आहेत, परंतु एक चांगला दर्जेदार क्रिकेटर शिरवलीकरांची ओळख तोच निलेश शेळका. ओहो काय जबरदस्त डिलिव्हरी होती. अगदी यॉर्कर हाताळला गेला आणि सुंदर पद्धतीने पाहायचं झालं तर या षटकाची सुद्धा झाली ते समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक बोर्डवर आहे ते म्हणजेच 5 अंकांवर. पहा राजूभाई काय बघडलं गेलं. पहिलं षटक आलं मायकलने हाताळलं. पहिल्या षटकामध्ये कमीत कमी धावा दिल्यात. याला म्हणतात मानसिकता. विजयाच्या दिशेने जर जायचं असेल तर काहीतरी एक जुणूक काहीतरी एक वेगळंपण आपल्या अंगी असणं ही खूप महत्वाची भूमिका आणि वाखाणण्याजोगे षटक राहिलंय. बिलकुल सर, ज्या वेळेला तिलेर खैरपाडा देखील बिनारला देखील सामना सुरू होता वरठापाडा यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर आहेत. तर मी सांगितलं होतं रुपेश पागी सरांना सर एक प्लॅटफॉर्म असं तयार करा कारण भातानामध्ये खूप टॅलेंट आहे. तर या ठिकाणी देखील पाहायला मिळाला. तुम्ही सांगितलं मायकेल जॅक्सन होतं तर मी सांगतो मायकेल ॲक्शन. या ठिकाणी देखील मायकेल ॲक्शन आणि ॲक्शन दर्शवलेत आणि जसा फलंदाजी आतापर्यंत मिस्टर निलेश आणि मंदार यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता मागे काही सामन्यामध्ये, पण तसा प्रकारचा फलंदाजी देखील या ठिकाणी या सामन्यामध्ये तर करून दिला नाही. पहिल्या षटकमध्ये पॉवर प्लेच्या षटकमध्ये मात्र 5 धावा खरचलेत मायकेलने. तर कितीही प्रशंसा केलं तरी कमी आहे. उभरता हुआ सितारा टॅलेंट भाताण्याचा पाहायला मिळाला राहुल स्पोर्ट या सामन्यामध्ये. सेकंड स्पेलमध्ये धीरज तपस्वी या गोलंदाजाला आपण पाहताय. हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न सॉफ्ट हँडने खेळला सन्मानपूर्वक. थोडासा चेंडू टप्पा पडल्यानंतर फसून आला. सन्मानपूर्वक देण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकामध्ये अगदी 5 धावा गेल्यात. या स्पेलमध्ये पाहायचं झालं तर धीरज तपस्वी आहेत.
सेकंड स्पेलमध्ये आणि सुरुवात अतिशय चांगली झाली. विकेट टू विकेट गोलंदाजी ही खासियत आहे धीरज तपस्वी याची. आणि इथून निलेश शेळगा कशा पद्धतीने खेळ आकारेल. एक एंडने नितीन सोमन, स्ट्राईक एंडला बॅटर आहेत. दोन्ही जुळे जाणते खेळाडू कित्येक वेळा एकमेकांच्या खांद्यावर रिस्पॉन्सिबिलिटी घेताना पाहायला मिळालेत. ऑन साईडला यावेळेस गेलाय चेंडू हवाई सफरवर. विदाऊट तिकीट यात्रा होईल का? आणि अगदी इथून पाहायचं झालं तर यस इट इज पंचांचं सिग्नल सुद्धा आलंय. यस इट इज 6 धाबा. कारण की बाउंड्री लाईन जी होती ना त्याच्या पलीकडे अगदी फील्ड करण्याचा प्रयत्न झाला. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक स्थित होते परंतु अगदी झेप घेता आली नाही आणि बाउंड्री लाईन सीमारेषा पार. मिळतील या धावाचा षटकार. अकरा अंकांवर धावफलक आहे. स्ट्रोक चांगला होता. एक मोमेंटला वाटलं की मिस टायमिंग स्ट्रोक आहे परंतु मी म्हटलं ना की क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा नेहमीच हाय असावा आणि हा हाय ठेवला नाही आणि जिथे पाहायची झाली तर थोडीशी हाय लागली. हा चेंडू सरळ निघून गेला 6 धावेंकरिता आणि धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. 11 अंकांवर 11 रन्स ऑन कार्ड. ऑन साईडला खेळला एक चांगला स्ट्रोक आहे. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहे. चेंडूला उचलून फेकी केली जाईल. दुसऱ्या धावेकरिता हमी भरलाय. निलेश शेळका याचा कॉल होता. उचलून धरला नितीन सोमन याने. अगदी रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा आहे. अजूनही गुडघे स्ट्रॉंग आहेत. म्हणूनच क्रिकेटमध्ये सातत्य ठेवायचं असेल, लंबी रेस का घोडा बनायचा असेल तर सराव आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. स्कोर कार्ड दुहेरीच्या साह्याने 13 अंकांवर. बिलकुल सर. मिस्टर धीरज गोलंदाज ट्रॅकवरती होईल. सुसज्जित समोर राईट हँड फलंदाज फायर. चेंडू हवामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत पण मला वाटते या ठिकाणी देखील पूर्णपणे एक सुंदर असा झेल घेतला गेला आणि पूर्णपणे कमबॅक गोलंदाजांनी केलेत आणि फलंदाज होईल बाद. नव्याने बॅटरचा होणार आहे एंट्री मैदानामध्ये. सुपर लाईन लेन पाहायला मिळाला. मागच्या चेंडूवरती आले षटकार नंतर जसा प्रकारे इथे थोडासा लाईन चेंज केलंय आणि या ठिकाणी देखील एक मिस टायमिंग शॉट झालेत आणि डायरेक्ट लॉंग ऑफच्या हातामध्ये दिलेत. अशा प्रकारे फलंदाज होईल बाद. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल मिस्टर धीरज यांचा. खूप चांगली लेंथ होती. पिक केलं होतं या स्ट्रोकला परंतु अगदी जेवढा फोर्स पाहिजे होता ना तेवढा फोर्स आला नाही. अगदी उमेश याने जो झेल टिपलाय त्याकरिता 200 रुपयांचा कॅश प्राइज राजूजी कुडू नवसई यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतंय. बघा आता इथे प्रतिसाद आहे ना तो प्रचंड आहे भातानेकरांचा. प्रत्येक विकेटकडे टाळ्यांचा गजर हा चहू बाजूने आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून थोडीशी सिच्युएशन म्हणायचं झालं तर 13वे खेळाडू आहेत मैदानाच्या सभोवताली राजूभाई. परंतु इथून जो परफॉर्मन्स आहे ना तो योग्य पद्धतीने द्यावा लागेल. 13 अंकांवर स्कोर कार्ड आहे. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. नव्याने बॅटर रोशन अगदी मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथून स्ट्रोक तर कन्व्हिन्सिंगली नव्हता परंतु एक धाव मिळते. शेवटच्या चेंडूवर निलेश शेळका स्ट्राईक एंडला बॅटर पाहायला मिळेल. 14 अंकांवर हे धावफलक आहे. इथून जर हे सत्र पाहायचं झालं ना तर इथून अगदी 30 ते 32 धावा किंवा 35 धावेपर्यंत पोहोचण्याचा हा मानच असेल. कारण की एकेंडने निलेश शेळका याने आतापर्यंत धारदार गोलंदाजी करून दाखवले परंतु ही नंतरची गोष्ट आहे. अगोदर तुम्हाला जर या मॅच मध्ये जिवंतपणा ठेवायचा असेल तर धावा एकवटणं या खूप प्रामुख्याच्या गोष्टी आहेत. म्हणून क्रिकेटमध्ये आपण नेहमीच म्हणतो ना की प्रत्येक गोष्ट मिळवण्याकरिता तुम्हाला लढावं लागतं, संघर्ष करावा लागतो. त्याकरिता तुमची जिद्द, चिकाटी, मेहनत, सातत्य, सराव या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याकरिता मात्र सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वासाने खेळ होणं क्रिकेटच्या मैदानामध्ये ही परिभाषा सातत्याने जोपासली जाते. आता 5 चेंडू झालेत. स्कोर कार्ड 14 अंकांवर. शेवटचा अंतिम चेंडू ऑन साईडला खेळला आहे. ब्लॉकला डिलिव्हरी होती. ड्राईव्हचा फटका अगदी आपल्याला पाहायला मिळाला. जमिनीला घरंगळत चेंडू निघून गेलाय. त्या दिशेने अगदी क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलून फील्ड करतोय. तोपर्यंत या 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. मायकल होते त्या दिशेने. थोडीशी अगदी उशिराने गाडी पोचली आणि तेवढाच वेळ बाकी हवा होता दोन्ही फलंदाजांना आणि या 2 धावा पुन्हा एकदा परिपूर्ण केल्या जात आहेत. धावफलक बोर्डवर आहे 16 या अंकांवर. 2 षटकांचा खेळ अगदी इथे समाप्त झाला. राजूभाई तुमच्याकडे वळेल कारण की 16 धावा आहेत. कन्व्हिन्सिंग तर म्हणता येणार नाहीये परंतु इथून प्रयत्न वाढवावे लागतील कारण की समोरचा संघ सुद्धा आज आपल्याच विभागामध्ये या अगदी पाहू शकाल ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये छाप सोडण्याचा ते देखील प्रयत्न करतायत. सर बिलकुल जर सांगितलं तर शायद माझा चुकी होईल कारण भातानेमध्ये 3 संघ आहे. श्री गणेश भाताने, राहुल स्पोर्ट भाताने आणि गावदेवी स्पोर्ट भाताने 51-17. तर मला वाटते रुपेश सर माझा सर्वात आवडती संघ आहे राहुल स्पोर्ट भाताने. मी हमेशा कौतुक करत असतो तुमच्या समोर. जशा प्रकारे छोटे छोटे मुलांचा खेळ, छोटा बच्चे समज के हमको ना समझणारे कारण बडा धमाका करण्यात सक्षम आहे या छोटे छोटे मुलं तरी.
तर मला खूप आवडतं यांचा खेळ देखील. आतापर्यंत 2 षटकांच्या समाप्ती मात्र 16 धावा स्कोरबरोवरती आणि 2 फलंदाजांना देखील बाद करण्यात यश आलेत. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये एक उत्कृष्ट लाईन लेंथ या ठिकाणी देखील करावी लागणार आहेत गोलंदाजी. आहेत सुरुवात मिस्टर दिनेश या ठिकाणी देखील कट केला गेला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन रिजनमध्ये चेंडू फील्ड केली जाईल पण चेंडू रिटर्न करण्यापूर्वी मात्र 1 धाव परिपूर्ण. अशा प्रकारे 1 धावाचा सह आणि एकूण 10 फलक स्कोरबोर्डवरती जाऊन पोहोचेल 17 अंकांवर. 17 ऑन द स्कार्ड लॉस्ट ऑफ सेकंड विकेट. येणारा 5 चेंडूमध्ये देखील या ठिकाणी जर 25-26 पर्यंत जरी पोहोचले तरी ते एक टॉप फाईट होणार आहेत, कारण समोरच्या संघामध्ये देखील निलेश एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. इथपर्यंत पोहोचणं महत्वाची भूमिका असेल. ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला की 9 तरुण उभारते सितारे आहेत जास्तीत जास्त, म्हणून आपण सातत्याने म्हणतो ना की टॅलेंटला वयोमर्यादा उरली नाहीये. आज कित्येक गोष्टी हाताळताना निहाळताना आपण पाहिलेत, परंतु जिथे जिथे टॅलेंट आहे तिथे तिथे एका क्रिकेटची परिभाषा आधी जोपासली जाते. म्हणून तुम्ही कसे आहात, तुम्ही कसे दिसता, तुम्ही कशा पद्धतीने वावरता, त्यापेक्षा मैदानाच्या दिशेने तुम्ही काय करू शकता ही गोष्ट खूप महत्वाची आहे. वाईट झालाय, वाईटच्या इशाऱ्यानंतर 1 धाव स्कोर कार्डवर जॉईंट होईल आणि धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजे 18 या अंकांवर 18 रन्स ऑन अ कार्ड. म्हणून जी सामूहिकरित्या तुमची कामगिरी आहे ना ती उल्लेखनीय या मैदानावर अगदी पाहायला मिळणार आहे. ज्या ज्या संघाचं क्षेत्ररक्षण आतापर्यंत चांगले झाले त्या त्या संघाने मात्र आतापर्यंत डॉमिनेशन प्रस्थापित केलंय. विटन वॉच करून खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज, लिडिंग एज, फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सेकंड अटेम्प्ट मध्ये कन्वर्ट झाला आहे. जेल टाळ्यांचा गजर महिला कक्षेमध्ये सुद्धा पाहू शकाल. हा आहे हर्ष उल्हास, हा आहे पाठपुरावा भातानेकरांचा. विकेट मिळाली, फलंदाज बाद. थँक यू. गेम बनाएगा नेम. आजच्या दिवसामध्ये आपल्या नावाची छाप सोडायची असेल तर इथून तुम्हाला चांगल्या पद्धतीचा खेळ करावा लागेल. आणि आतापर्यंत परिपूर्ण सिच्युएशन राजूभाई हे अंडर कंट्रोलमध्ये आहे राहुल स्पोर्ट्स भातानेपाडा या संघादरम्यान. बिलकुल सर, पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहेत आतापर्यंत. येणारा मात्र जे काही चेंडू बाकी आहे या शेवटचा षटक प्रगतीवरती देखील आहे. तर लाईन लेंथ परिपक्व ठेवावी लागणार मिस्टर दिनेश यांना. आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेत. येणारा 4 चेंडूचा खेळ आहे बाकी आणि 4 चेंडूमध्ये जर लाईन लेंथ व्यवस्थित असलेत तर पूर्णपणे सिच्युएशन कंट्रोलमध्ये असतील. पोटेन्शियल आहे तर व्हेरिएशन आहे या गोलंदाज मिस्टर दिनेश यांच्यामध्ये, तर ते दर्शावी लागणार आहेत. अग्निपरीक्षाचा घडी आहे, खूप मोठा सामना आहे. दोन्ही दिग्गज टीम समोरासमोर, अगदी अटीतटीचा हा सामना आहे. ती जर सांगितलं गेलं तर रफटफ मुकाबला. आता मात्र चेंडू हवामध्ये, टायमिंग एलिमिनेशन कसं आहे ते पाहावी लागणार आहेत. जातील चेंडू सीमारेषा पार, मिळतील 6 धावा. खणखणीत षटकार. तगडा हिट आहे, तगडा हिट आहे. या मॅच मध्ये कलाटणी देणारा हा फटका आहे. मोठा फटका आलाय आणि अगदी स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते म्हणजेच 24 या अंकांवर. रोहित आले, रोहितने मारलाय एक जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषा पार, 6 धावा. रोहित लेट आले परंतु थेट आलेत. एकच मारलाय परंतु कडक मारलाय असंच म्हणावं लागेल. आतापर्यंत धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजे 24 या अंकांवर. 3 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 बॉल्स. अजून सुद्धा 3 चेंडूंचा खेळ शेष असेल. धावफलक 24 या अंकांवर. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज पुन्हा एकदा इथून सुसज्जित होईल. साईडला खेळलाय, बॅकलिपला अगदी आपण पाहू शकाल खाली ठेवलंय. जमिनीला घरंगळत चेंडू अगदी निघून गेला. युवेट म्हणून म्हटलंय. रोशन याने सुद्धा एक सिंगल दाबी स्कोर कार्डवर मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजे 25. ना आगे देखना है ना पीछे देखना है. आता तुम्हाला इथून प्रहार करावाच लागेल. 25 धावा या स्कोर कार्डवर आहेत. इंजिन गरम झालंय. आता इथून तुम्हाला पिकअप पकडावं लागणार आहे. रोहितने जो स्ट्रोक खेळलाय ना तो अतिशय उल्लेखनीय होता. चला, थोडीशी इंजरी आहे. आपण पाणी आणि स्प्रेची व्यवस्था मैदानाच्या दिशेने करावायची आहे. या थोडासा व्यत्यय आलाय. आपण देऊया डीजेला संधी, घेऊया एक गीत आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने आपण वळणार आहोत. पाणी पड ग पाणी पड पोचे आलो घराकडे. थेंबे थेंबे पाणी पड ग पाणी पड पोचे आलो घराकडे. यो रिमझिम पाणी पितू घरानी जीव माझा तडफड. यो रिमझिम पाणी पितू घरानी
थेट महिला कक्षामध्ये हा कॅमेरा आपण पाहू शकाल. आज महिला सुद्धा आस्वाद लुटत आहेत आणि सातत्य आहे या स्पर्धेमध्ये. नेहमीच पुढाकार घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज महिलांचं योगदान सुद्धा हे विसरून चालायचं नाही आहे. त्यानंतर आणखी लाडके प्रेक्षक राजे उपस्थित झाल्यात आपल्या संघाला पाठपुरावा करण्याकरिता. काही प्रेक्षक राजे सुद्धा आहेत मॅचचा आस्वाद घेण्याकरिता या ठिकाणी दाखल झालेत. संपूर्ण अगदी हा मंडप रिझनमध्ये जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे बसून अगदी या मॅचचा आस्वाद घेत असताना अगदी आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांचं स्वागत असेल. या संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडासा व्यत्यय आला होता मैदानाच्या दिशेने. तमाम प्रेक्षक राजांचे पुन्हा अगदी आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय, कारण की प्रेक्षकांविना मैदान अधुरं आहे आणि ते प्रेक्षक वर्ग अगदी चांगल्या संख्येने उपस्थित झालेत. अनालायसिस आपण पाहू शकाल. स्कोर कार्ड आतापर्यंत 25 या अंकांवर ब्रेक आला होता. आता जे मोमेंटम होतं ना ते हलकंसं थोडंसं थांबलंय, कारण की आता वाटत होतं की असं की एक मोठा फटका येईल, परंतु एक ब्रेक आला आणि त्यामध्ये आपण पाहायचं झालं तर हा 25 धावा स्कोर कार्ड लागल्यात. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. बिलकुल सर, येणारा मात्र 2 चेंडू देखील. आता मात्र फटका मोठा आहे. एलिमिनेशन परफेक्ट आहे. चेंडू जातील कडा कडा षट कडा काय चेंडू जातोय सीमारेषा पार. मॅक्सिमम हिट षटकार मिळतील 6 धावा. याच गोष्टींची मी उल्लेखना केली होती की मोमेंटम थांबलं होतं. असं वाटलं की मोमेंटम पुन्हा एकदा गोलंदाजाच्या दिशेने जाईल, परंतु फुल टॉस होता आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये फुल टॉसला अगदी थारा नाही आहे. फुल टॉसवर झाला फुल टॉल वसूल. या 6 धाबा येत आहेत. यावेळेस अगदी म्हणतोय रोशन, आता रोहितची आपण बारी बघली, आता माझी बारी. रोशनने ठोकलाय पुन्हा एकदा हा षटकार आणि षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले 31. आता चार्ज आहे डगआउट. परिपूर्ण आपण पाहू शकाल या मॅच मध्ये हा कमबॅक आहे. हाच क्रिकेटचा खेळ आहे, म्हणून या क्रिकेटला खेळाला आपण नेहमीच तर्क आणि वितर्क मध्ये तोलू शकत नाही. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कोलवर लेंथ या स्टँडच्या मधोमध सापडलेत. लेग बिफोर द विकेट. शेवटच्या चेंडूवर मिळाले विकेट. 31 या अंकांवर स्कोर कार्ड थांबवले, परंतु ही फायटिंग टोटल उभारण्यामध्ये रोशन आणि रोहित याचा महत्वाचा हातखंड आहे, कारण की ते 2 षटकार आले ना राजूभाई. या 2 षटकाराने मॅच मध्ये पुनरागमन झालंय. आता एक चांगली टोटल तर उभारलंय. आता या चांगल्या टोटलचा अगदी पाठलाग यशस्वी रीतीने होईल की नाही हे सुद्धा पाहणं योग्य असणार आहे. 32 धाब्यांचं लक्ष इथून समोर असणार आहे. बिलकुल सर, 10 फलक झाले ते 31. या पाठलाग करावी लागणार आहे राहुल स्पॉट भाताने. या संघाला देखील पोटेन्शियल आहे त्यांच्याकडे, पण गिअर बदलण्याची क्षमता आहे तर देखील पाहावी लागणार आहे. येणाऱ्या 2 षटकमध्ये देखील या मॅचचा फासा पलटला गेला आणि 12 धावा एक्स्ट्रा स्कोरबोर्डवरती जॉईंट झालेत. तर फुलटॉस डिलिव्हरी यॉर्कर लेंथ करण्याचा प्रयत्नामध्ये दिनेशांनी टाकलेत आणि 2 षटकार बॅक टू बॅक आले आणि 12 धावा एक्स्ट्रा जॉईंट झालेत. त्यापूर्वी 10 फलक झाले एकूण 31 3 षटकांच्या समाप्तीनंतर. तर देखील इनिंग सुरू होण्यापूर्वी पुन्हा डिझेलला देतोय संधी. कसा प्रकारे गेम प्लॅन काय रणनीती घडवतोय येणारा 2 फलंदाज ते देखील पाहावे लागणार आहे या ग्राउंडवरती. थँक्यू सो मच बोलतोय डीजे ऑपरेटरकडे आदेश सर. मी विनंती करेन गोड व्यक्तिमत्व आदरणीय प्रवीणजी पागी, रामजी काटेला, वर्षाजी सायरे आणि रवींद्रजी परेड आपण रुपेशजी पागे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. ती गोड व्यक्तिमत्व अगदी मॅचचा आस्वाद घेत आहेत. वर्षाजी सायरे असेल, रामजी काटेरा असेल, प्रवीणजी पागे, रवींद्रजी परेड, सर्वांना विनंती करेन की आपण रुपेशजी पागे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. एक चांगली धावसंख्या लागले. आता अगदी या रोम आणि हर्षामध्ये कुठला संघ हर्ष करेल, कुठला संघ अगदी या मॅच मध्ये परिपूर्ण येईल हे सुद्धा पाहणे योग्य. देऊया आपण डीजेला संधी, घेऊया एक सुमधुर गीत आणि मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळणार आहोत. स्टे ट्यून. माझ्या गावाचे गाव देवी गो, तुझा महिमा काय वर्णू गो. माझ्या गावाच्या गाव देवी गो, तुझा महिमा काय वर्णू गो. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गाव देवी. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गाव देवी. गावाची गाव देवी, आमच्या गावाची गाव देवी. गावाची गाव देवी, आमच्या गावाची गाव देवी. वेलकम बॅक. या इव्हिनिंग सेशन मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. 32 धाब्यांचा पाठलाग हा करायचा आहे आणि हा 32 धाब्यांचा पाठलाग करण्याकरिता शेखर कोवरा, अजय पागी अशी सलामीवीर जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाले. सरासरी पाहू शकाल आपण प्रत्येक षटकागणिक 10.33 ची सरासरी आहे. आता या सरासरी गणिक तुम्ही जर वाटचाल कराल तर यशस्वी रीतीने तुम्ही पाठलाग करू शकता, परंतु इथे जे आपण पाहू शकाल ना की त्यांना रोखण्याकरिता निलेश शिल्काने या संपूर्ण दिवसामध्ये
आतापर्यंत जे षटका हाताळल्यानं ते परिपूर्ण इकॉनॉमिकल हाताळलेत. प्रत्येक षटकाकडे एक विकेटचं कॉलम भरलंय आणि अगदी धावा म्हणायचं झाला तर कंजूस, परिपूर्ण कंजूस मारे केल्यात. आता इथून हे बॅटल कशा पद्धतीने असेल, एकीकडे शेखर आहे, दुसरीकडे निलेश, तर अजय पागी नॉन स्ट्राईक एंडला. स्टार्ट ऑफ द मॅच दोन्ही संघांना आपण देतोय बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा. पहिला चेंडू ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न. याच गोष्टीची मी उल्लेखना केली होती की विकेटचं कॉलम आतापर्यंत परिपूर्ण भरलंय. निलेश शेलका याने पहिल्या चेंडूवर केलंय स्ट्राईक, विकेट मिळाली, फलंदाज बाद. ये बादशाहों का बादशाह है, मार्केट वही मचाता है. बादशाहों का बादशाह है, मार्केट वही मचाता है. हिरो झाला या तो पब्लिकचा. हिरो झाला या तो पब्लिकचा. पण सिच्युएशन नुसार स्वतःला तुम्ही तयार करा, हे सुद्धा खूप महत्वाची भूमिका. पहिल्या चेंडूवर कॉन्सन्ट्रेट लॅब. राजूभाई बघा, हाच आहे फरक एक अनुभव आणि अनुभवहीन असलेल्या खेळाडूंचा. बिलकुल सर, ह्या अनुभव आहे. कारण जसा प्रकारे आतापर्यंत गोलंदाजी देखील पाहायला मिळाला. काही स्पेलमध्ये, मागच्या स्पेलमध्ये देखील निलेश सरांचा गोलंदाजी ते कौतुक लायक आहे, प्रशंसालायक आहे. देखील एक विकेट देखील प्राप्त केलं या ठिकाणी. पण पाठलाग तो करावी लागणार आहे. जर इथे क्वालिफायर व्हायचा असेल, टॉप 4मध्ये प्रवेश करायचा असेल, जो जीता सो सिकंदर, जो जीतेगा सीधा प्रवेश करेंगे टॉप 4 यानी कि सेमीफाइनल में. सामने मिस्टर निलेश, राइट लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, जबरदस्त अपील, पण इथे पंचांच्या माध्यमातून अपील ठुकरावर गेला. कुठल्याही प्रकारचा नुकसान नाही, सुरक्षित दोन्ही फलंदाज क्रीजवरती देखील. मिस्टर निलेश सुंदर असा गोलंदाजी, लाईन लेन परिपक्व आहे मिस्टर निलेश यांचा आदेश सर. गोलंदाजी खेळणे आपण चांगली पाहिली. आता फलंदाजीची बारी आहे, परंतु गोलंदाजाने सुद्धा कंबर कसले. या मॅच मध्ये हा सामना स्लो होणार नाहीये. ऑन साईडला कॅलिबर फटका, अफलातून टायमिंग, व्हॉट अ स्ट्राईक. वादळापूर्वीची शांतता होती, आता अगदी ही शांतता भंग झाले. मिळतील 6 धावा, अफलातून टायमिंग, सिक्सर. याला म्हणतात चमक आणि धमक, याला म्हणतात काहीतरी करून दाखवायचं आहे. या 6 धावा येत आहेत. ऑन साईडला खेळला आहे, खूप चांगला बॉटम हँडचा उपयोग केलाय. मंदार आहे त्या दिशेने, चेंडूला उचलून वेगाने फेकी सुद्धा केली जाईल. एक 10-20 स्कोर कार्डवर जॉईंट होईल आणि एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड 7 या अंकावर. हलकीशी लेंथी पुढ्यात होती आणि अगदी या पुढ्यातलं त्यावेळेस चांगल्या पद्धतीने घेतलं आणि योग्य तो स्ट्राईक रेट रोहन याने दाखवला. पवार की पावर, सुपर पद्धतीने चेंडूला एक्झिक्युशन केलं आणि 7 या अंकांवर धावफलक. अजय करिता सुद्धा कॅश प्राइज आहे. राजू चिकडू यांच्या माध्यमातून अजय करिता सुद्धा 3 षटकार जर येत आहेत तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज हे असेल. सर या ठिकाणी देखील अजय आणि रोहन देखील कधीपासून रोहन आणि प्रयत्न सुरू होता. रोहन यांचा काही एक फ्लिक शॉट खेळायचा आहे. त्याच्या षटकार मारण्यापूर्वी ज्या चेंडूवरती देखील त्या प्रयास त्यांचा सुरू होते, पण देखील टायमिंग झालं नाही. पण मागच्या चेंडूवरती देखील पूर्णपणे परिपक्व टायमिंग पाहायला मिळाला आणि एक षटकारच्या माध्यमातून अकाउंट ओपन या ठिकाणी देखील झाले. एकूण धावफलक झाले ते 7. एक विकेट मात्र डकआउटमध्ये परतलेत. मिस्टर निलेश होईल सुसज्जित, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय डाऊन द लेग, प्रेक्षकांच्या हातकडामध्ये येतोय. वाईटचा इशारा, अभांतर धाव स्कोरबोर्डवरती देखील होईल जॉईंट. तर थोडासा प्रेशर षटकार आल्यानंतर देखील निलेश यांच्या माध्यमातून यांच्याकडे देखील पाहायला मिळाला या ठिकाणी. आतापर्यंत धारदार गोलंदाजी झाली होती निलेश शिलका याची, परंतु एक षटकार आल्यानंतर थोडंसं अगदी आपण पाहू शकाल माइंडसेट चेंज झालाय. समोरच्या दिशेने खेळला इंटू द गॅप मध्ये, त्या दिशेने कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. जोपर्यंत रोहित चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत अगदी या 2 धावा निश्चित स्वरूपी कंप्लीट झाल्यात आणि दुहेरीच्या मदतीने, दुहेरीच्या साह्याने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. ते म्हणजेच 10 अंकांवर पाठलाग सुरू झालाय. असं म्हणता येणार नाही की या मॅचमध्ये कुठला संघ पुरे आहे, परंतु पाठलाग यशस्वीरित्याने सुरू झालाय. या षटकातील आतापर्यंत जवळजवळ पाहायचं झालं तर 5 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. 10 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, ग्राउंडेड स्ट्रोक आहे, रोशन आहे डीपमध्ये, चेंडूला उचलून फील्ड केला जाईल. वेगाने सुद्धा फेकी होते, परंतु फेकी थोडीशी उशिराने आली. तेवढा वेळ बाकी होता. यस, विकेटचं इथे पतन होईल. द फिंगर इज गॉन अप. डायव्हिंग एफर्ट सर त्या ठिकाणी दिले होते फलंदाजाने, संपूर्ण समर्पण होतं,
परंतु हे समर्पण अगदी पाहायचं झालं तर विकेट राखू शकत नाहीये. परंतु एक सिंगल दाबी स्कोर कार्डवर येईल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड 11 अंकांवर रंगत वाढलं या मॅच मध्ये. काय इथून रंग भरण्याचे काम पुन्हा एकदा खेळाडू करतील. देऊया एक डीजेला संधी आणि मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा बोलणार आहोत. बारा चेंडू आहेत, 21 धावेंचं लक्ष अगदी इथून समोर असेल. रोहित गवारी या सेकंड स्पेलमध्ये अगदी आपण पाहू शकाल. तर मायकल मोरे अगदी नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झाल्यात. अजयने डायव्हिंग एफर्ट तर दर्शवले होते. अजून सुद्धा 12 चेंडू आहेत, 21 धावेंचं समीकरण हे समोर असणार आहे. आता इथून या लक्ष्यांचा पाठलाग कशा रीतीने होईल हे सुद्धा पाहणं योग्य असणार आहे. अजूनही दोलांमय स्थितीमध्ये हा सामना आहे. कुठल्या दिशेने हा सामना जाईल हे सांगू शकत नाही. म्हणून आतापर्यंतचा जो बेस्ट खेळ झालाय ना तो दोन्ही संघाकडनं झालाय. एकीकडून याच परिसरातील संघ आहेत, दुसरीकडे आपण पाहू शकाल पारोळ मार्गे जो मार्ग लागतो एक सुंदर असं गाव शिरवली हा संघ आपण पाहताय. इथपर्यंत येणं हे थोडंसं खर्चिक सुद्धा राहिलं असेल कारण की आसान नव्हतं. घरातून निघाले तदनंतर यू टर्न घ्यावे लागले, बरेच स्पीड ब्रेकर आले असतील मध्यंतरी. या सर्व गोष्टी अगदी पाहायला लागल्या, न्याहाळ्या लागल्या आणि तदनंतर मैदानापर्यंत येऊन पोहोचलेत. म्हणजे परफॉर्मन्स सुद्धा त्या पद्धतीने दाखवावं लागेल. रोहित या स्पेलमध्ये हे स्पेल खूप महत्वाचं आहे राजूभाई, कारण की या स्पेलमध्ये जर धावा वाचवल्या किंवा जर धावा जर एकंदरीत जास्त गेल्या तर या मॅच मध्ये परिपूर्ण दोन्ही संघ उतरताना पाहायला मिळतील. 11 चेंडू 21 धावा. बिल्कुल सर, महत्वपूर्ण स्पेल. इस 3 ओवर का जब मैच होती है तो दूसरा ओवर बहुत ज़्यादा महत्वपूर्ण हो जाती है, क्योंकि यहाँ पर अगर देखा जाए तो मात्र 11 गेंदें बाकी है और 21 रन की ज़रूरत है. आने वाले 5 गेंदों में किस तरीके से बल्लेबाजी होती है देखने लायक होगा. लेकिन बैक टू बैक 2 गेंद डॉट, कोई भी रन नहीं. अच्छी कोशिश, बहुत अच्छी गेंदबाजी, लाइन लेंथ को पूरी तरीके से परिपक्व बरकरार रखा हुआ है अब तक. स्लोअर डिलीवरी, बहुत ज़्यादा स्पीड नहीं गेंद पे, लेकिन रिवर्स स्पिन के जरिए बल्लेबाज को फंसाने का प्रयास अब तक तो बीट करने में कामयाब रहा है पिछले 2 गेंदों में. लाजवाब प्रयास. क्या डॉट हैट्रिक देखने को मिलेगी ये भी आने वाले समय में पता चलेगा. मिनिट खूप महत्वाची असेल. या चेंडूवर सुद्धा आपण पाहलात खूप चांगल्या पद्धतीने चेंडू रिलीज केला समोरच्या दिशेने. फटाफटका मारण्याचा प्रयत्न अगदी बीट झालेत. चांगली लेंथ लाईन याच गोष्टीची उल्लेख न केली होती. एक एंडे मायकल आहे ज्याच्याकडे अगदी मोठे स्ट्रोक खेळण्याची शैली आहे, चांगले स्ट्रोक तो खेळू शकतो. परंतु यावेळेस काय घडले, लागोपाठ 3 चेंडू डॉट आलेत. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होते रोहितच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला मिस्टर पुन्हा एकदा रोहन. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अंधाधुंद फटकेबाजी ना ना. या पद्धतीच्या चुक्या तुम्ही या मोमेंटला करू शकत नाहीये. म्हणून क्रिकेटचं बेसिक आहे ना, अच्छे गेंदों का सन्मान, बुरे गेंदों का अपमान. सिंगल डबलला महत्व हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता इथून पाहायचं झालं तर पुन्हा एकदा बीट झाले. लागोपाठचा 4था चेंडू डॉट आलाय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस ऑन साईडला खेळलाय. 5व्या चेंडूवर अगदी यश मिळत असताना खूप चांगलं क्षेत्ररक्षण मंदारच्या माध्यमातून. आता दुसरा धावेकरिता हा प्रयत्न झालाय. दुसरी धाव यशस्वीरित्याने होते. 2 धावा येत आहेत. 2च धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. परिपूर्ण चलबिचल. आज क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं राहिले शिरवली संघाकरिता, कारण की या अगोदर बऱ्याच मॅचेसमध्ये क्षेत्ररक्षण हे थोडंसं निष्फळ ठरलं होतं. झेल ड्रॉप होत होते, मिसफिल्डिंग होत होत्या. परंतु आज परिपूर्ण मैदानाच्या दिशेने अगदी एक चांगलं काहीतरी करण्याच्या दृष्टिकोनातून उतरलेत. 13 धावा झाल्यात स्कोर कार्डावर. अजूनही 19 धावेंची गरज असेल येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये. आता हा शेवटचा अंतिम चेंडू. रोहित याने जे स्पेल हाताळलाय ना, असं म्हणायचं झालं तर वालवंटामध्ये विहीर शोधण्याचं काम केलंय. चांगल्या पद्धतीचा षटक आहे, कारण की कमीत कमी धावा दिल्यात. 2 धावेंचं षटक राहिले. सलगचे 4 चेंडू डॉट राहिले आणि त्यानंतर 5व्या चेंडूवर दुहेरी धाव. परंतु शेवटच्या चेंडूवर ऑन साईडला खूप चांगला स्ट्रोक. मस्तक पे दस्तक. कहाणी में फेर बदलाव. ट्विस्ट अँड टर्न. नमक टाकण्याचं काम. पवार की पावर. मिळतात 6 धावा. षटकार. ही दुगदुग आहे. म्हणून क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ही दुगदुग महत्वाची. 13 धावेंची आवश्यकता इथून समोर असेल.
4 चेंडू अतिशय सुरेख हाताळले, परंतु शेवटचा चेंडू अगदी स्लॉटमध्ये देऊन बसले आणि रोहन याने चांगल्या पद्धतीने पिक केलं या स्ट्रोकला. म्हणजे जे चेंडू सुरुवातीला डॉट खेळले होते ना ते परिपूर्ण भरून काढलेत. अजून सुद्धा मॅच मध्ये टर्न अँड ट्विस्ट आहे, कुठेही जाऊ नका, कारण की मॅच मध्ये हे रंग भरण्याचे काम दोन्ही फलंदाजाने. 6 चेंडू आहेत, 13 धावेंची आवश्यकता. म्हणून क्रिकेटचा हा खेळच असा आहे ना, अनिश्चिततेचा. गंमत आणि जम्मत नेहमीच पाहायला मिळतंय. कधी सामना इकडे तर कधी सामना तिकडे. म्हणून मैदानाच्या दिशेने जो प्रयत्न करेल, जो प्रयत्नशील राहील त्यालाच यश मिळणार आहे. पल में तोला पल में माशा, कभी खुशी तो कभी गम, आणि कधी राजा तर कधी रंग, असा हा क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतोय. घेऊया एक सुंदर अशी 2 पाणी जाते. 6 चेंडू 13 धावेंची आवश्यकता. थँक्यू. आदेश सर देखील 6 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता है. राहुल स्पोर्ट भाताने या संघाचा देखील होम ग्राउंड है, तर चप्पा से बाकी है इस ग्राउंड पर, तो बहुत ज़्यादा प्रॉब्लम नहीं होनी चाहिए. यहाँ पर अगर 2 बड़ा हिट आता है, यानी कि 2 चौका या फिर 1 6 अगर लग जाती है आने वाले अगले 3 गेंदों में, तो फिर यहाँ पे मैच का फासा बिल्कुल पूरी तरह से पलटेंगे. अगर यहाँ पे 2 गेंद डॉट होती है तो फिर बहुत बड़ा मुश्किल हो जाएगी. क्या कहेंगे सर? कठीणाई तर आहे, परिश्रम इथून वाढवावे लागतील, परंतु जशी मॅच प्रेक्षकांना हवी आहे ना तशाच पद्धतीची मॅच झाली. कालच्या दिवसामध्ये सुद्धा शेवटच्या चेंडूपर्यंत सामना केला होता आणि अगदी आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहू शकाल ती सिच्युएशन आहे. परंतु सिच्युएशनला न जुमानता तुम्हाला इथे चांगला खेळ करावा लागेल. प्रसाद पाटील आहे, तर मायकल असेल स्ट्राईक एंडला बॅटर, राईट आर्म ओव्हर द विकेटने. फटाफटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी एज लागली, त्या दिशेने अगदी धाव घेण्याचा प्रयत्न झाला. मायकल यावेळेस नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. 5 चेंडू असतील, 12 धावेंचं समीकरण अगदी इथून समोर असेल. परिपूर्ण ते दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत, हे खूप महत्वाचं आहे. खेळ असं एक माध्यम आहे की एक संघ हरणार आहे, एक संघ जिंकणार आहे, परंतु प्रयत्न करणं ही खूप महत्वाची भूमिका आहे आणि ते प्रयत्नशील. इथे संघर्ष सुद्धा आहे, थोडासा या संघर्षातून वाट सुद्धा शोधावी लागेल. आपण सातत्याने म्हणतो ना, संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, अरे बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब जीत की आग लगी हो सीने में. आता इथून 5 चेंडू आहेत, 12 धावेंचं समीकरण हे असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, रोहनच्या बॅटमधनं आणखी एक घणाघाती प्रहार. हो 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 हो, अपना फटका, 440 ओळ का झटका. 6. थँक्यू. काय मारलाय या षटकामध्ये, एकच मारलाय परंतु तगडा मारलाय. आता इथून जे समीकरण बनले ना, येणारे चेंडू आहेत 4 आणि 4 चेंडूंमध्ये जे लक्ष्य आहे ते असेल 6 धावेंचं. परिपूर्ण मॅच मध्ये हा कमबॅक. राजू भाई सर बिल्कुल मेन टाइम में, जिस टाइम पे छक्का की जरूरत थी ठीक उसी टाइम में यहाँ पर 6 आता हुआ. मैच का फासा इस बीच थोड़ा सा पलटता हुआ देखा जाए तो मैच ऑन है 50-50. अगर ज्यादातर देखा जाए तो 70% राहुल स्पोर्ट भाताने की ओर मैच झुकता हुआ. इस गेंद पे 2 रन आनी चाहिए. जिस तरीके से बल्लेबाजी अब तक हुई है बिल्कुल 2 रन आएगी. गेंद को टेकला है लॉन्ग ऑन की तरफ, वहां पर तैयार मंदार, जब तक गेंद को फील्ड करेंगे 1 रन पूरा प्राप्त होता हुआ. दूसरी रन लेने की प्रयास, यहाँ पर विकेट का शायद पतन होगी, क्या देखने लायक होगा. बिल्कुल विकेट का पतन होगी. थोड़ा सा मिसअंडरस्टँडिंग देखने को मिली. थँक्यू. येस, वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनच्या नियमावलीनुसार क्रॉसिंग नाहीये, कारण की स्टंप त्या ठिकाणी काढलाय. म्हणून इथून पुन्हा एकदा स्ट्राईक मायकल कडेच राहील. सो इथून पाहायचं झालं तर एकच धाव असेल आणि एकेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचते. ते म्हणजे 27 अंक. एक वेगवेगळी नियमावली आहे, या वेगवेगळ्या नियमावलीमध्येच वसई आदिवासी क्रीडा असोसिएशन हे संमिश्र आहे, म्हणून या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या असतील. इथून येणारे चेंडू आहेत 3 चेंडूंमध्ये 5 धावा. अगदी हा सामना परिपूर्ण गरम झालाय. ज्या पद्धतीने संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकाल ना की थोडंसं थंड वातावरण सुद्धा आहे, परंतु सामना परिपक्वतेने अगदी गरम झालाय. 3 चेंडू आहेत, इथून 5 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा प्रसाद पाटील इथून सुसज्जित होत आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परिपूर्ण बीट झालेत. आता ही दुगदुग क्रिकेटच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा सुरू झालंय. ट्वँग ट्वँग. येणारे 2 चेंडू असतील. आता 5 धाब्यांचं समीकरण इथून समोर आहे. परिपूर्ण या मॅच मध्ये कलाटणी आहे, परिपूर्ण या मॅच मध्ये रंग आहेत आणि रंग भरण्याचं काम या तमाम खेळाडूंनी केलंय. पण आपण सातत्याने म्हणतो ना की जिंदगी उसी के साथ खेलती है जो खिलाड़ी सबसे बेहतरीन है. दुख दर्द तो यहाँ पे भरे पड़े लेकिन हौसले सबके अलग अलग है.
कोई संघर्ष में बिखर जाता है तो कोई खिलाडी संघर्ष करके निखर जाता है. आता इथून संघर्षातून वाट शोधावी लागेल. संघर्षातून पुनरागमन करावं लागेल. फटका फसलाय. निलेश शेळका या झेल खाली. झेल झेल झेल. फलंदाजाचा संपलाय खेळ. आता शेवटच्या चेंडूवर या मॅचची परिपूर्ण कहाणी. म्हणून म्हटलं रात अभी बाकी, बात अभी बाकी, ये तू गावदेवी चषक की झाकी, आने वाला पिक्चर बाकी. आंखों से वार कर देना, सीने में प्यार भर देना, हो जाना मेरी बाहों में और मेरे दिल में ही रहना. तो ये महीना तेरा बनाया शर्यत अजून संपली नाही. मी अजून जिंकला नाही. एका चेंडूवर परिपूर्ण भवितव्य. नव्याने बॅट्समन मैदानाच्या दिशेने अगदी आपण पाहू शकाल. धीरज तपस्वी दाखल झालेत. आता इथून एक चेंडू आहेत. 5 धाब्यांची आवश्यकता ही समोर असेल. हिरो बनण्याची संधी आहे. गेम बनायगा नाही. एक सुंदर असं प्लॅटफॉर्म रुपेजी पागे यांनी निर्माण करून दिलं आणि या प्लॅटफॉर्मवर आज कुठल्या संघाची सरशी होईल. चला टाळ्यांचा गजर दोन्ही संघांकरिता. एक चेंडू 5 धाब्यांची आवश्यकता. मोठा फटका मारण्याचा तर प्रयत्न झाला. प्रयत्न फसला आणि आजचा दिवस नावे केला. आई गावदेवी शिरवली या संघाने. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टू यू. आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण सातत्याने म्हणतो ना की जो जीता वही सिकंदर. चला खेळपट्टीच्या बाहेर या प्लीज, विनंती करेन. DJ Rudra in the mix. थँक्यू. चला शेक हँड करून घ्या. दोन्ही संघांना विनंती करतोय. आणि आजचा दिवस परिपूर्ण. आणि रोहन यांनी खूप चांगली फलंदाजी केली. सो रोहन करीत असतो तर 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल शिरीजी सालकर यांच्याकडनं. परंतु मॅच मध्ये काय गंमत आणि जम्मत पाहायला मिळाली हीच खासियत राहिली या स्पर्धेत.